वाल्मी कराडच्या समर्थनासाठी कराडच्या पांगरी गावामध्ये 4 तरुण मोबाईल टॉवरवर चढलेले आहेत। गेल्या 4 ते 5 तासांपासून या तरुणांचं मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे। तर दुसरीकडे या तरुणांना समर्थन देण्यासाठी पांगरी गावातले नागरिक सुद्धा रास्ता रोको करत आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। टॉवरवर चढलेल्या तरुणांनीच हे दृश्य चित्रित केलेलं आहे। वाल्मी कराडच्या समर्थनासाठी कराडच्या पांगरी गावामध्ये 4 तरुण मोबाईल टॉवरवर चढलेले आहेत। गेल्या 4 ते 5 तासांपासून या तरुणांचं मोबाईल टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे। तर दुसरीकडे या तरुणांना समर्थन देण्यासाठी पांगरी गावातले नागरिक सुद्धा एकवटलेले आहेत आणि त्यांनी रास्ता रोको करायला सुरुवात केली आहे। कालच कराड समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुद्धा केलेलं होतं आणि यामध्ये वाल्मी कराडची आई सुद्धा सहभागी झालेल्या होत्या आणि त्यानंतर आज या तरुणांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केलेलं आहे। आज परळी बंदची हाक सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पोलीस या संदर्भात काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जोपर्यंत आमच्या अण्णांना न्याय मिळणार नाही, जोपर्यंत त्यांच्यावरचे लागलेले जे खोटे गुन्हे आहेत का ते पाठीमागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन पाठीमागे घेणार नाहीत। आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी जे अण्णावर खोटे आरोप लावलेले आहेत, गुन्हे केलेले आहेत ना, ते त्यांनी परत घ्यावेत। वाल्मिकांनांचं कुठेही नाव घेतलेलं नाही किंवा कुठेही त्यांच्या विरोधामध्ये पुरावे मिळालेले नाहीत, तरी सुद्धा केवळ आणि केवळ फक्त परवाला जे धनंजय देशमुखांचं जे आंदोलन झालं तिथे मनोज जरांगे वगैरे जे आले आणि हे जातीय त्यांना रंग लावून जातीय दबाव निर्माण केला। त्या जातीय दबावामुळे हा तपास यंत्रणा जी आहे ती भरकटली।